एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय नाशिकमधून। नाशिकमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यक्रम पार पडला। हिंदूंचा रुपया हिंदूलाच या माध्यमातून हिंदू कारागीर आणि लघु व्यावसायिकांच्या याद्यांचे प्रकाशन यावेळी पार पडलं। नाशिक शहरातील लहान मोठे कारागीर व्यावसायिकांच्या यादींचे संकलन करण्यात आलं होतं। हिंदू हित रक्षा संघटनेच्या माध्यमातून पार पडलेल्या या कार्यक्रमात नितेश राणेंनी घणाघाती टीका केली आहे। मुसलमानांनी कुठल्याही पद्धतीचा अगर व्यवसाय केला, व्यवहार केला, काही खरेदी केली तर त्याची 10% त्यांना जकात म्हणून त्यांना आपल्या धर्मासाठी द्यायला लागतं। 10% जकात म्हणून द्यायलाच लागतं। काय त्याच्यामध्ये दुसरा पर्याय नाही। किंवा कुठलाही धार्मिक कुठलीही संस्था असेल त्यांच्याकडे ठरलेले आहे ते बरोबर जाऊन तिथे त्यांचा वार्षिक 10% त्यांच्या उत्पन्नाचा 10% त्यांना तिथे जकात म्हणून द्यायलाच लागतं। हा जो जकातच्या निमित्ताने जमा झालेला जो पैसा आहे हा सगळ्याचा सगळा पैसा हे 100% जिहादसाठीच वापरतात, दुसऱ्यासाठी वापरत नाही। जे तुम्हाला अतिरेकी कारवाया दिसतात, जे लव जिहादचे प्रकरण दिसतात, जे है ना फंडिंग जी होते, जे पैसे जे दिले जातात, हे सगळेचे सगळे हे जे काही जकाताच्या निमित्ताने जे काही जमा झालेले पैसे आहेत ते 100% जिहादसाठी वापरणाऱ्यापैकी हे लोक आहेत। मला विश्वास आहे आमच्या हिंदुत्ववादी विचाराचे आज महापौर आणि हे सगळे लोकप्रतिनिधी माझे सहकारी निवडून गेले आहेत। आमच्या महापालिकेच्या माध्यमातून नाशिकमध्ये फक्त जय श्रीरामच ऐकायला मिळणार एवढा माझा ठाम विश्वास आहे। इथे आय लव्ह मोहम्मद वाले कोणच तुम्हाला दिसणार नाही, हे मी तुम्हाला आजच ठणकावून सांगतो। कुठल्याही हिरव्या सापाला दूध पाजू नका, हे ठणकावून तुम्हाला या निमित्ताने मी सांगतोय। आपल्या कुंभमेळाव्याकडे लक्ष ठेवा, आजूबाजूला फिरलं पाहिजे। हे कोणीही अगर तिथे स्टॉल लावायला आले तो स्टॉल सकट उकडून टाका। आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय, काही चिंता करू नका, काही चिंता करू नका।